तर तिकडे जालन्यात महायुती महाविकास आघाडीचं चर्चेचं गुऱ्हाळ. जालना महापालिका निवडणुकीत वंचित स्वबळावर लढणारे 40 जागांवर वंचित निवडणूक लढवणारे उद्या 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार. तर जालन्यात मात्र आता महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ पाहायला मिळतंय. जालना महापालिका निवडणुकीत वंचित स्वबळावर लढणार आहे. 40 जागांवर वंचित निवडणूक लढवणार आहे. तर उद्या 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार आहे. शीतल म्हात्रे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. प्रभाग क्रमांक 1 मधून त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेसकडून मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 1 मधून प्रवक्त्या शीतल म्हात्रे उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर शीतल म्हात्रे आज हा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रभाग क्रमांक 1 मधून आज त्या या उमेदवारी अर्ज दाखल करते. तर नील सोमय्या यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुलुंड पश्चिम वॉर्ड क्रमांक 107 मधून ही उमेदवारी त्यांना जाहीर झाली आहे. नील सोमय्या यांना मुलुंड पश्चिमच्या वॉर्ड क्रमांक 107 मधून ही उमेदवारी देण्यात आली आहे. नील सोमय्या माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र आहेत. आज दुपारी 1 वाजता ते अर्ज दाखल करणार आहेत. मुंबई महापालिकेत पवारांच्या राष्ट्रवादीचा तिढा मात्र कायम आहे. राष्ट्रवादीला हव्या असलेल्या 4 जागांवर मनसेनं दावा केलाय. सुप्रिया सुळे राज ठाकरेंशी चर्चा करणार आहेत. 4 जागांवर तोडगा काढण्यासाठी ही चर्चा होणार असल्याचं समजतंय. तर मुंबईत राष्ट्रवादीला 16 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर आता सुप्रिया सुळे राज ठाकरेंशी चर्चा करणार आहेत. राष्ट्रवादीला हव्या असलेल्या 4 जागांवर मात्र मनसेनं दावा केलेला आहे आणि हाच तिढा सोडवण्यासाठी आता सुप्रिया सुळेंकडून हा प्रयत्न केला जाणार आहे. मुंबईत राष्ट्रवादीला 16 जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्या 4 जागांवर आता तोडगा काढण्यासाठी सुप्रिया सुळे राज ठाकरेंसोबत चर्चा करणार आहेत. पुण्यात शिवसेना आणि भाजपमधील तिढा अद्याप कायम आहे. पुण्यात भाजपकडून शिवसेनेला केवळ 16 जागा दिलेल्या 16 जागांपैकी 7 जागा शिवसेनेला मात्र नकोय. 25 जागांसाठीचा प्रस्तावही भाजपकडून अमान्य करण्यात आलाय. एकनाथ शिंदेंच्या निर्णयाकडे पुण्यातील शिवसैनिकांचं मात्र आता लक्ष आहे. रविवारी दिवसभरात शिवसेनेनं दिलेल्या सुधारित प्रस्तावावर भाजपकडून मात्र कोणत्याही हालचाली दिसून आलेल्या नाहीयेत. त्यामुळे भाजपकडून दिलेल्या आता 16 जागांपैकी त्या 7 जागा देखील शिवसेनेला नको आहेत. पुण्यात तिरंगी लढत होणारे भाजप शिवसेना एकत्र निवडणुका लढणारे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणुका लढणारे. तर काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र निवडणूक लढणारे. त्यामुळे या पुण्यात आता तिरंगी लढत होताना पाहायला मिळणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.